श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. काकासाहेब दीक्षितांच्या मोठ्या मुलाची मुंज नागपूरला होती. तर नानासाहेब चांदोरकरांच्या मोठ्या मुलाचे लग्न ग्वाल्हेरला करण्याचे ठरले होते. आपल्या मुलाच्या लग्नात काकांना येता यावे म्हणून नानांनी त्या दृष्टीने योग्य असाच मुहूर्त धरला होता. त्यानंतर नाना शिर्डीस आले व काकांना बरोबर घेऊन मशिदीत प्रवेशले. दोघांनी श्रीबाबांना नमस्कार केला आणि त्यांना लग्नासाठी व मुंजेसाठी येण्याचे आमंत्रण दिले. श्रीबाबांनी त्यांना माधवरावांना बरोबर नेण्यास सांगितले. तेव्हा या मंगल प्रसंगी उपस्थित राहावे म्हणून काकांनी व नानांनी श्रीबाबांना खूप आग्रह केला. तेव्हा ते म्हणाले, अरे, काशी आणि प्रयाग करून मी श्याम्याच्याही आधी येईल. मला यायला फारसा उशीर होत नाही. ते ऐकून काका व नाना या दोघांनाही आनंद झाला. त्यांनी माधवरावांनाही आमंत्रण दिले. त्यावेळी आपण लग्नासाठी अनायासे ग्वाल्हेरला जातच आहोत, तर येताना काशी यात्राही करून येऊ असा विचार माधवरावांच्या मनात आला. आपला मनोदय त्यांनी श्रीबाबांना सांगितला. त्याला होकार देताना श्रीबाबा म्हणाले, श्याम्या, जे सहज शक्य आहे ते माणसाने नक्की करावे. अशा प्रकारे त्यांची अनुमती मिळताच माधवरावांनी नंदराम मारवाड्याकडून वाट खर्चासाठी 100 रुपये उसने घेतले आणि ते कोपरगावकडे निघाले. मार्गामध्ये त्यांना आप्पा कोते भेटले. माधवराव काशीला निघाले आहेत हे कळताच आपणही त्यांच्याबरोबर जावे असा विचार करून तेही त्यांच्याबरोबर निघाले. काकासाहेब दीक्षितांच्या मुलाच्या मुंजीचा समारंभ पार पाडून माधवराव आणि आप्पा कोते नानासाहेबांच्या मुलाच्या लग्नासाठी ग्वाल्हेरला निघाले. तेव्हा काकांनी त्यांना प्रत्येकी 100 रुपये दिले. नानांकडील लग्न समारंभ झाल्यावर ते दोघे मथुरेकडे निघाले. तेव्हा नानासाहेब व त्यांचे व्याही श्रीमंत जठार यांनी त्यांना प्रत्येकी 100 रुपये दिले. जठारांनी काशीतील मंगळ घाटावर लक्ष्मीनारायणाचे व अयोध्येत श्रीराम प्रभूंचे मंदिर बांधले होते. माधवराव आप्पा तेथे जाणार आहेत हे समजताच त्यांनी त्या दोन्ही ठिकाणी असलेल्या आपल्या मुनिमांच्या नावे पत्रे दिली व या दोघांची सर्व व्यवस्था करण्यास सांगितली. माधवराव आप्पा कोते यांनी ग्वाल्हेर सोडले. मथुरा, प्रयाग आदी तीर्थक्षेत्रे करून ते रामनवमीच्या उत्सवासाठी अयोध्येस आले. तेथे 3 आठवडे राहिले. तेथून ते काशीला गेले. तेथे त्यांनी 2 महिने मुक्काम केला. गयेत जाताना त्यांना गाडीतच त्या ठिकाणी ग्रंथी ज्वराची साथ पसरल्याचे समजले. रात्रीच्या वेळी ते गयेत पोहोचले. तेथे एका धर्मशाळेत मुक्काम केला. सकाळी त्यांना घेऊन जाण्यासाठी एक गृहस्थ आले. माधवरावांनी त्यांना साथीविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही काहीही काळजी करू नका. आमच्या गावात ती साथ नाही. त्यानंतर ते दोघे त्या गृहस्थांच्या घरी गेले. तेथे श्रीबाबांची तसबीर लावलेली दिसली. गयेसारख्या इतक्या दूरच्या गावी आपल्या प्रिय दैवताची ती तसबीर पाहून माधवरावांना अक्षरशः भरून आले. त्यांना श्रीबाबांचे शब्द आठवले. मला यायला फारसा उशीर होणार नाही. काशी व प्रयाग करून मी श्याम्याच्याही आधी येईल. आणि खरोखरच श्रीबाबांनी आपला शब्द पाळला होता. त्यावेळी बाबांच्या आठवणीने माधवरावांना अश्रू आवरेना. ते पाहून त्या गृहस्थांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, येथे ग्रंथीज्वराची साथ आहे म्हणून तुम्ही रडत आहात का? पण काळजी करू नका. येथे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. तेव्हा माधवरावांनी त्यांना आपले हृदयगत सांगितले. ते म्हणाले, अहो, मी रडत नाही. श्री बाबा हे माझे परम दैवत आहे. त्यांच्याच आज्ञेने मी येथील यात्रेस आलो आहे. बरेच दिवस झाले त्यांचे दर्शन घडले नाही म्हणून मी आतुर झालो होतो. तोच अकस्मात तुमच्या घरी त्यांचे दर्शन झाले म्हणून मला भरून आले आहे. आता ही तसबीर आपल्याकडे कशी आली त्याविषयी काही सांगा. तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, येथे येणाऱ्या यात्रेकरूंची सोय करणे हे आमचे नित्याचे काम आहे. मनमाड, कुंतांबे अशा अनेक ठिकाणी माझे नोकर काम करीत असतात. 12 वर्षापूर्वी श्री साईबाबांची कीर्ती ऐकून मी शिर्डीस गेलो होतो. तेथे मशिदीत जाऊन मी त्यांचे दर्शन घेतले. त्यावेळी श्री बाबांची एखादी तसबीर आपल्याला मिळावी असा एक विचार माझ्या मनामध्ये येऊन गेला. त्यानंतर मी माधवरावांकडे मुक्कामासाठी गेलो असता त्यांच्या घरी श्री बाबांची तसबीर दिसली. ती त्यांच्याकडे माझी इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांनी श्रीबाबांच्या आज्ञेने ती मला दिली. तेव्हा ही आपल्याकडचीच तसबीर असून आपण ती श्रीबाबांच्या आज्ञेने यांना दिली होती याची माधवरावांना आठवण दिली. त्यांनी त्या गृहस्थाला आपली ओळख सांगितली. मग काय विचारता, हे माधवराव देशपांडे आहेत हे कळताच त्या गृहस्थांना अतिशय आनंद झाला. त्यांनी माधवरावांना दृढ आलिंगन दिले. त्यांची व आप्पा कोतेंची चोख व्यवस्था ठेवली. त्यांनी त्यांना हत्तीवरून फिरवले. त्यांना विष्णुपदावर नेऊन तेथे त्यांच्याकडून यथासांग पूजा करून घेतली. अशा प्रकारे त्या दोघांचे पूर्ण समाधान करून त्या गृहस्थाने त्यांना निरोप दिला. श्री बाबांच्या कृपेने माधवरावांची काशी
प्रयाग व गया ही त्रिस्थळी यात्रा आनंदात पार पडली. एके दिवशी श्री बाबा लेंडी बागेतून फेरफटका मारून मशिदीकडे निघाले होते. वाटेत एका शेळ्यांचा कळप दिसला. श्री बाबांनी त्या कळपातील 2 शेळ्या त्यांच्या मालकाकडून 32 रुपयांना विकत घेतल्या. त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला आणि त्यांना मशिदीत आणले. तात्या व माधवराव यांना श्री बाबांचा व्यवहार अजिबात पटला नाही. 4 रुपयांच्या त्या 2 शेळ्या त्यांनी 32 रुपयांना का घेतल्या याचेच त्या दोघांना मोठे नवल वाटले. या संदर्भात त्यांनी श्री बाबांना विचारले, पण त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. माधवराव व तात्यांना बाजारातून डाळ आणण्यास सांगितले. ती डाळ शेळ्यांना प्रेमाने खाऊ घातली. मग त्या शेळ्या त्यांच्या मालकाकडे परत पाठवून दिल्या. त्यामुळे ते दोघे अधिकच संभ्रमात पडले. त्यांना श्री बाबांच्या कृतीचा अर्थच लागेना. तेव्हा श्री बाबांनी त्यांना त्या शेळ्यांचा पूर्व वृत्तांत सांगितला. श्री बाबा म्हणाले, गेल्या जन्मी या 2 शेळ्या सख्खे भाऊ होते. त्यांचे एकमेकावर खूप प्रेम होते. ते परस्परांची खूप काळजी घेत. कधी कधी ते दोघेही माझ्यापाशी येऊन बसत. कालांतराने त्यांच्या वृत्तीत बदल झाला. मोठा भाऊ आळशी व येतखाऊ बनला. धाकटा मात्र कष्टाळू होता. तो घाम गाळून पैसे कमावित असे. कधीही रिकामा बसत नसे, म्हणून त्याच्याकडे संपत्तीची कमतरता नव्हती. त्याची श्रीमंती पाहून मोठा भाऊ जळफळू लागला. त्याचा द्वेष करू लागला. तो धाकट्या भावाला मारून त्याची संपत्ती हडप करण्याचे बेत आखू लागला. त्या लालसेपायी तो नाते विसरला, पूर्वीचे प्रेम विसरला आणि बघता बघता दोघे भाऊ एकमेकांचे वैरी झाले. एके दिवशी त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. मोठ्याने धाकट्याला मोठा सोटा मारला, तर धाकट्याने मोठ्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले. त्या प्रहारांनी रक्तबंबाळ होऊन ते दोघे भाऊ जागीच मरण पावले. त्या दुष्कर्माचा परिणाम म्हणून या जन्मात त्यांना पशुयोनी प्राप्त झाले. आज अकस्मात त्या दोघांनाही कळपात पाहून मला त्यांच्याविषयी प्रेम वाटले. मी त्यांचे थोडेसे लाड केले व त्यांना त्यांच्या मालकाकडे पाठवून दिले. श्री बाबांच्या मुखातून त्या शेळ्यांचा पूर्वजन्म वृत्तांत ऐकून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. श्री बाबांच्या लीलेचा कुणालाही ठाव लागत नाही, हेच खरे. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.